संगमनेरात लाचलुचपत विभागाची धडक कारवाई। जेसीपी कामासाठी 5,000ची लाच घेताना खासगी इसम रंगेहात जाळ्यात। शेतजमिनीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नावाने 5,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने सोमवारी दिनांक 22 जून रोजी संगमनेर खुर्द येथील तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात रंगेहात पकडले। पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव नितीन किसन खर्डे वय 29 राहणारा चंदनापुरी झोळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असा आहे। त्याच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार जेसीपीच्या माध्यमातून शेतजमिनीच्या सपाटीकरणाचे काम करतात। 8 जून रोजी आरोपी नितीन खर्डे यांनी तक्रारदाराला तलाठी कार्यालयात बोलावले। त्यानंतर शेतजमिनीच्या सपाटीकरणाचे काम करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नावाने 5,000 रुपये द्यावे लागतील, अन्यथा अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी धमकी देत लाचेची मागणी केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जून रोजी पडताळणी केली असता आरोपीने 5,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार 22 जून रोजी सापळा रचण्यात आला। यावेळी आरोपी नितीन खर्डे यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारतानाच एसीपीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान कोणताही लोकसेवक अथवा त्याच्या वतीनं कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन विभागाने केले आहे। महासत्ता न्यूज संगमनेर।